आजचा आपला 6वा दिवस आणि 6व्या दिवसाच्या सुरुवातीलाच जर आपण पाहिलं तर सोमनाथ या ठिकाणी हिरण नदी, कपिला नदी आणि सरस्वती नदी या तिन्ही नदींचं ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे, तर अशा त्रिवेणी संगमावरती आज आपण पाहतो सर्व भक्तजन सकाळी स्नान करण्याचा आनंद घेताना आपण पाहतोय। हे सर्व भक्तजन आहेत आणि हे सर्व भक्तजन सकाळी या ठिकाणी अंघोळीचा स्नानाचा आनंद घेताना आपण पाहतोय। हे त्रिवेणी संगम आहे। तर सोबतच आपल्या सोबत आहेत मगरदादा। मगरदादा, तुम्ही काय बोलू शकतायत? नमस्कार, रामकृष्ण हरी। मी तुमच्या यूट्यूब चॅनेलचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की गेली 5-6 दिवस तुम्ही आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या या यात्रेसोबत आला आहात आणि हे जीवनातील खूप असे अविस्मरणीय असे क्षण आपल्या सुंदर अशा वैज्ञानिक अत्याधुनिक या यंत्रणेमध्ये कैद करून आपल्या सगळ्या यात्रेकरूंच्या स्मरणात राहावे म्हणून आपण कैद करीत आहात, त्याबद्दल पुनश्च आपले अभिनंदन आणि धन्यवाद। आज आपण आहोत आपल्या भारत देशामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी अत्यंत महत्त्वाचं आणि सुप्रसिद्ध असणारं सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि या सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या अगदी 1.5 ते 2 किलोमीटर जवळ असणारं अत्यंत पवित्र आणि पावन असा हा त्रिवेणी संगम आहे। इथे 3 नदी एकत्रित झालेल्या आहेत, त्यांची नावे आहेत एक हिरणी नदी, कपिला नदी आणि सरस्वती नदी। अशा 3 नद्यांचा हा त्रिवेणी संगम आहे आणि या सकाळच्या सुंदर अशा मुहूर्तावर आपण सर्व जवळजवळ 200 यात्रेकरू या ठिकाणी या त्रिवेणी संगमातील पवित्र स्नानाचा आनंद घेण्याकरिता एकत्र आलेले आहोत आणि या ठिकाणावरून पुन्हा आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व भाविकांचं अत्यंत आवडतं स्थान असणारं म्हणजे गुजरातमधील गिरनार पर्वत, जेथे आपल्या दत्तगुरूंची साधनास्थळी आहे, अशा ठिकाणी आपण जाणार आहोत। परंतु त्या अगोदर आपण इथे छान असा स्नानाचा एकत्रितरित्या आनंद घेणार आहोत। पुनश्च एकदा आपल्या चॅनेलचे धन्यवाद, कारण आपण हे अविस्मरणीय क्षण जपून ठेवण्याचं काम केलेलं आहे आपल्या सर्व टीमचं आणि तुमचं मनपूर्वक धन्यवाद। तसेच आपल्या पुढील प्रवासास म्हणजेच हे अत्याधुनिक जे साधन मोबाईल असेल, कॅमेरा असेल, हे साधन दुधारी शस्त्र आहे। जसा आपण वापर करू तसा, जसा एवढं शस्त्र आहे बाबा, जर भाजी कापायला जर आपण वापर केला विल्या कोयत्याचा तर तो सात्विक वापर होतो आणि त्याचाच वापर जर आपण एखाद्या माणसाच्या शरीरावर केला तर तो घातक वापर होतो। त्याप्रमाणे हे साधन इतरही चुकीच्या ठिकाणी वापरलं जाऊ शकते, परंतु आपण ते देवाधर्माच्या आध्यात्मिक कार्यामध्ये वापर करून आपण समाजाला जो भक्तीचा आनंद देत आहात त्यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहत, तुम्हालाही आणि समाजालाही त्याचा आनंद मिळो यासाठी वारकरी संप्रदायाकडून आपल्याला मी भरपूर शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज। रामकृष्ण हरी। जय श्री गुरुदेव। आजचा हा आपल्या प्रवासातील 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचा आपण 6व्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सकाळी सोमनाथवरून आपण त्रिवेणीचं महासंगम जे आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं। त्रिवेणीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी स्नान केलं आणि त्रिवेणी संगमाच्या बाजूलाच प्रभू रामचंद्र यांचं खूप भव्य असं मंदिर आहे। खूप पाहण्यासाठी खूप उत्तम आणि खूप छान असं मंदिर आहे। गेल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं। असं प्रभू रामायणचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडनं सोमनाथवरून आम्ही आता आलो आहोत जुनागडमध्ये। जुनागडमध्ये आल्यानंतर कोळी समाज संस्थेची एक ट्रस्ट आहे, त्या ठिकाणी आता आम्ही पूर्णपणे राहिलेलो आहोत। 200 जे काही भक्त आहेत ते भक्त आम्ही त्या ठिकाणी आता निवास करणार आहोत। 2 दिवस जुनागडमध्येच आहोत। आज दुपारनंतर जर पाहिलं तर दुपारनंतर जे काही जुनागड सिटीमधील जे काही मंदिरं आहेत किंवा इतर काही पाहण्यासारखे जे काही ठिकाणं आहेत तर ते ठिकाणं पाहणार आहेत आणि उद्या सकाळीच आपण जे पाहतोय गिरनार पर्वत सर्वांनी नाव ऐकलं असेलच। खूप तिथला जो काय अस्मरणीय त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे आपण म्हणतो डोळ्यांचे पारणं फेडणारे जे काही क्षण आहेत तर ते क्षण काय आहेत ते उद्या मी तुम्हाला दाखवणार आहेतच। पण तरी आता आपण पाहू शकतो ते वरच्या शिखरावरती ज्या ठिकाणी स्पॉट दिसतोय त्या वरच्या शिखरावरती श्री गुरुदत्त यांचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त उद्या सकाळीच पहाटेच निघणार आहेत। तर आता आम्ही जाणार आहोत जुनागडमधील
ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत किंवा जुनागडमध्ये जे मंदिर आहे तर त्या मंदिराच्या दर्शनासाठी. तर आता आपण निघालो आहोत गायत्री शक्तिपीठ. हे जे मंदिर आपण पाहतो हे मंदिर आहे गायत्री शक्तिपीठ. जुनागडमध्ये पोहोचून आपण दुपारी जेवण वगैरे केलं, थोडा आराम करून साधारणतः आपण 4-4:30च्या आसपास आपण निघालो आहोत आणि आता आपण आलो आहोत गायत्री शक्तिपीठ या ठिकाणी. आपण पाहतोय सौराष्ट्रामध्ये हे आहे गायत्री शक्तिपीठाचं मंदिर. सर्व भाविक या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा करत आहेत. सकाळी पूजेलाच करत असेल. गायत्री मंदिराकडनं आता आपण चाललो आहोत वाघेश्वरी माता. हे खूप प्राचीन मंदिर आहे जुनागडमध्ये. अगदी गायत्री मंदिराच्या पाठीमागे जर आपण पाहिलं, अगदी नयनरम्य परिसरामध्ये आजूबाजूला जर पाहिलं तर हा पूर्ण जंगल आहे. अगदी शुद्ध वातावरण आणि नयनरम्य परिसरामध्ये आपण हे मंदिर पाहतो. वाघेश्वरी माता मंदिर आहे. आजूबाजूला सुद्धा खूप सारा ओपन स्पेस आहे, जेणेकरून जे काही भाविक येतील तर त्या भाविकांची व्यवस्था होईल. वाघेश्वरी माता मंदिर. मंदिराच्या समोरच जर आपण पाहिलं, हा पूर्णपणे जंगल आहे. समोर एक खूप जुना राजवाडा आपल्याला दिसतोय. हा आपण पाहतोय, हा आहे जुना राजवाडा. अगदी जंगलामध्ये आपण पाहू शकतो. खूप असं निसर्गरम्य परिसर आपण पाहतो. गायत्री मंदिर आणि वाघेश्वरी मंदिरवरनं आता आपण आलो आहोत गोपालधाम मंदिर. हे गोपालधाम मंदिर आहे.
गोपालधाम मंदिरावरनं आता आपण चाललो आहोत स्वामीनारायण मंदिराकडे. हे आपण पाहतोय स्वामीनारायण मंदिर आहे. खूप छान आणि खूप सुंदर असा रेखीव काम आपण पाहू शकतो स्वामीनारायण मंदिरचं. अगदी मन प्रसन्न होईल असं मंदिर आहे. आपण पाहतोय हे स्वामीनारायण टेम्पल. श्री स्वामीनारायण भगवान की जय. जय स्वामीनारायण जय अक्षर पुरुषोत्तम अक्षर पुरुषोत्तम जय अक्षर पुरुषोत्तम जय दर्शन सर्वोत्तम जय स्वामीनारायण मुक्त अनंत सुपूजित सुंदर साकारं जय सुंदर साकारं सर्वोपरि करुणाकर सर्वोपरि करुणाकर मानव तनुधारं जय स्वामीनारायण पुरुषोत्तम परब्रह्म श्री हरि सहजानंद जय श्री हरि सहजानंद अक्षर ब्रह्म अनादि अक्षर ब्रह्म अनादि गुणातीतानंद जय स्वामीनारायण. तो स्वामीनारायण मंदिर है. यहाँ स्वामीनारायण भगवान ने राधा मंदिर की प्रतिष्ठा की है. तो राधा मंदिर है. भगवान स्वामीनारायण मंदिर बनाया. ये जूनागढ़ में राधा मंदिर की प्रतिष्ठा की है. तो राधा मंदिर है. बाजू में रणसर की कमरा है. यहाँ रणसर जी है और तिकमराय जी है. ये भगवान स्वामीनारायण ने प्रतिष्ठा की है उसकी. तो नीचे द्वारका वाले रणछोड़ द्वारका वाले रणछोड़ जी. तो नीचे वाली शालिग्राम है ना वो ये देखते हो. हाँ वो सारे में गए थे. यही ना. हाँ ये दो वहाँ देखता हो जो पिंड है वो. हाँ शालिग्राम शंकर भगवान की वही है वो. तो स्वामी भगवान के साथ थी. ऊपर 5 रखते थे. तो वन में थे ना उसके 5 रखते थे. वो उसकी पूजा बहुत आती है. रोज सुबह उसकी पूजा होती है. यहाँ सिद्धेश्वर महादेव भगवान ने पुतराया. सिद्धेश्वर शिव जी का. हाँ यहाँ शिव जी थे. भगवान स्वामीनारायण घूमने गए थे ना. तो 3 दिन के लिए उसको खाना नहीं मिला. बाद में शिव जी उसको आया भोजन करने के लिए. बोला कि ये 7वां जन्म. सामने भगवान ने शिव जी को आशीर्वाद दिया कि मैं जूनागढ़ में मंदिर बनाऊंगा ने आपकी प्रतिष्ठा करूंगा. आपको रोज भोजन दूंगा लाडू का. तो इसके लिए यहाँ पे शिव जी का. हाँ ये शिव जी है. ये शिव जी भगवान सामने बनने थे ना तब शिव जी वहाँ आया था उसको खाना खिलाने के लिए. सिद्धेश्वर. हाँ तो ये सिद्धेश्वर दादा है. सभी का काम करते हैं. कोई मन्नत मानता है तो उसी का काम सफल हो जाता है. किसी को लड़का ना हो किसी को कोई दिक्कत हो. हाँ कोई भी दिक्कत हो सभी का काम हो जाता है. ये सिद्धेश्वर दादा है. स्वामीनारायण मंदिरच्या मागे जर आपण पाहिलं तर हे आहे महापुरुष मंदिर. महापुरुष मंदिर म्हणजेच आपण पाहू शकतोय घनश्याम मंदिर. हे आहे घनश्याम मंदिर. म्हणजे आपले हे पण एक श्रीकृष्णाचाच अवतार आहे. ये जो स्वामीनारायण मंदिर है. हाँ जी. और ये स्वामीनारायण मंदिर यहाँ पे कैसे बना
इसका स्थापना किसने किया, इसके पीछे का जो भी कुछ इतिहास है वो हमको बताओ। जो स्वामीनारायण मंदिर है वो खुद स्वामीनारायण भगवान कहलाते हैं। वो स्वामीनारायण भगवान ने अपने अंडर में बनावाया है। आश्रे 200 साल पहले अपने हाथों से इस मंदिर की प्रतिष्ठा की है। और स्वामीनारायण भगवान ने गुजरात में ऐसे छह मंदिर बनवाया है। और सनातन धर्म के सभी मूर्तियाँ, कृष्ण, शिव जी, गणपति, सभी देवों की स्थापना की है। हनुमान जी आदि ये मंदिर में अहमदाबाद और भुज में नर नारायण देव स्थापित किया है। वरताल में लक्ष्मी नारायण देव मुख्य स्थापित किया है। गढ़ड़ा में स्वामी का गढ़ड़ा कहलाता है, वहाँ गोपीनाथ जी महाराज है। जूनागढ़ में राधा रमन देव स्थापित किया है। और धोलेरा में मदन मोहन जी महाराज स्थापित किया है। दामोदर कुंड પાસે देवकी कुंड છે। એટલે ये बहुत पुराना सिटी बहुत पुराना सिटी है और ये सिटी का बहुत पुराना इतिहास भी है, इतिहास भी है। जो बड़े बड़े तपस्वी थे या जो बड़े बड़े संत महात्मा का जब जन्म हुआ सतयुग में, तब यहाँ उतने तपस्वी वो ब्रह्मा विष्णु ने महेश, इसकी वो पुराणों में एक कथा आती है। अनसुया सती है ना जी जी, उसकी एक कथा आती है बराबर। कि जो उन तीनों ने एक ही नारायण नहीं, नारद जी ने बोला कि सभी देवों की पत्नी को बोला कि आप क्या सती है? सती तो पृथ्वी लोक में है। बराबर। कि क्या थी कि अनसुया, तो अनसुया देवी की परीक्षा कसौटी करने लिए आया। देवी पार्वती देवी, त्रे देव। अच्छा, ब्रह्मा विष्णु और महेश, त्रे देव आया ने देवों ने वो नग्न आए तो पटली आई अनसुया जे सती थे, लेकिन आप तो के नग्न अवस्था में हमें भिक्षा दो, हम नहीं लेते। हाँ हाँ हाँ, अस्पुट हो जाएगा। बराबर। देवी ने अपने बल से वो सात जल लाई उसको त्रिदेव को नाना बच्चा बना दिया, बच्ची अपने घर में सुला दिया। बराबर। ये तीनों देवी उसको खोदते खोदते यहाँ आए। तो मैं पची खुद ने बोला कि हमारी भूल होती है। पची की दिन आप दिखा दो, लेकिन हमारे यहाँ आप जन्म लो, जो जन्म लिया वो बताते हैं भगवान त्रिदेव। बराबर। ऐसी तो कई जगह हो बहुत अच्छी अच्छी है, ध्यान के पदे कोई अच्छी नहीं। हेमतची वाघेला। आता आपण जो घर पाहतोय तर हा घर किंवा ही हवेली जी आहे, ही हवेली साधीसुधी हवेली नाहीये। या ठिकाणी स्वामीनारायण भगवान स्वतः या ठिकाणी यायचे, राहायचे। जिनाबाई म्हणून एक गृहस्थ होते, तर हे त्यांचं घर आणि त्यांच्या घरी हेमतसिंह वाघेला, जिनाबाईचं नाव होतं हेमतसिंग वाघेला हे त्यांचं नाव होतं। आणि हे त्यांच्या घरी या ठिकाणी याच घरामध्ये येऊन प्रभू स्वामीनारायण राहायचे। श्रीकृष्णाचे असीम भक्त नरसिंह मेहता यांचं हे मंदिर आहे। नरसिंह मेहताने शिवाची खूप आराधना केली आणि शिवाने श्रीकृष्ण यांच्या अवतारामध्ये त्यांचं दर्शन दिलं। Thank you.
नरसिंह मेहताने श्रीकृष्णावर अनेक काव्य रचना केलेली आहे. श्रीकृष्णाने नरसिंह मेहताला खूप ठिकाणी मदत केलेली आहे. त्याचा हे प्रसंग या ठिकाणी आपण पाहतोय. चित्रामार्फत हे सर्व प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकृष्ण आणि नरसिंह मेहता यांच्या भेटीचे सुद्धा या ठिकाणी प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. असे अनेक प्रकारचे प्रसंग आणि अनेक प्रकारचे यांची भेट झालेली आहे. हे सर्व प्रसंग त्यांची भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी साक्षात पांडुरंग श्रीकृष्ण भगवान शिवशंकर हे जुनागडमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या भक्तांना आपलं दर्शन दिलेलं आहे. म्हणून हे जुनागड हे खूप प्राचीन आणि खूप आध्यात्मिक असं शहर आहे. आपण पाहतोय हे आहेत नरसिंह मेहता यांचं मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा परिसर आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण येऊन नरसिंह मेहतांना या ठिकाणी रासलीला दाखवल्या होत्या. तो हे ठिकाण आहे नरसिंह मेहता मंदिर. यांच्यानंतर आता आपण आलो आहोत मुक्तिधाम मंदिरामध्ये. हे आहे सोनापूर मुक्तिधाम मंदिर. शिव गोरक्षमडी शिव मंदिर. संत जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हनुमानचं मंदिर, हनुमंत महाराजांचं मंदिर. जय संतोषी माता. हे आहे जुनागडमधील खूप प्राचीन असं मंदिर आहे. श्री राधा दामोदरजी, श्री रेवतीजी आणि बळदेवजी यांचं खूप असं प्राचीन मंदिर आहे. आणि आतमध्ये जर आपण पाहिलं मंदिरामध्ये गेलो तर श्री शंकर यांचं सुद्धा खूप असं प्राचीन मंदिर आपण पाहतोय. आपण जो समोर रस्ता पाहतोय हा आहे जुनागडमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आणि जुनागडमध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूलाच हा प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतो. खूप दिव्य भव्य असा हा मंदिर आहे. अगदी डोंगराच्या बाजूलाच हा मंदिर आहे. हे मंदिरचं पूर्ण परिसर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सनसेट आणि सनराईज खूप छान उत्तमरित्या आपल्याला इकडून दिसतंय. भगवान शिवशंकर यांची पूजा आरती या ठिकाणी चालू आहे. भस्म आरती आपण म्हणू शकतो. अशी अगदी जोरदार आरती या ठिकाणी चालू आहे.
Thank you.